नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. चीन हा स्वतःला इमर्जिंग आर्थिक महासत्ता क्रमांक 2ची महासत्ता मानतोय आणि ते खरं पण आहे. चीनच्या दृष्टीनं भारताचं महत्त्व नगण्य आहे. तेही खरं आहे आर्थिक आघाडीवरती, कारण चीनचा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये 100पैकी 16 रुपयाचा वाटा आहे, भारताचा 2 रुपयाचा वाटा आहे. असं असूनसुद्धा आमची आणि भारताची बरोबरीच होऊ शकत नाही असं मानणाऱ्या चीनला अशा कोणत्या बाबी आहेत की ज्याची भारतविषयक त्यांना भीती वाटते आणि त्या भीतीपोटी ते सतत भारताला कमी दाखवण्याचा किंवा पाकिस्तान आणि आत्ता बांगलादेशच्या माध्यमातून भारताला एका विशिष्ट हेतूनं गुंतवणूक ठेवण्याचा प्रयत्न करतायत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विजय गोखले जे भारताच्या अतिशय क्रुशल काळामध्ये चीनमधले राजदूत होते, म्हणजे अगदी त्यांच्या करिअरची सुरुवात पण चीनमधून झाली आणि त्यांच्या करिअरचा शेवट, डिप्लोमॅटिक करिअरचा शेवट, तो पण चीनमध्ये झाला जेव्हा डोकलाम वगैरे सारखा तणावाचा प्रसंग घडत होता. तर त्यांची श्री शेखर गुप्ता यांनी घेतलेली कट द क्लटरमधली मुलाखत बघितली. त्यांचं नवीन पुस्तक येतं आहे. त्यांची बहुतेक सगळी पुस्तकं तिनानमेन स्क्वेअरवरती त्यांनी उत्तमच पुस्तक लिहिले. साधारण जी धारणा चीनमध्ये ते जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं त्या धारणेला छेद देणारं, म्हणजे वेस्टर्न दृष्टिकोनापेक्षा भारतीय दृष्टिकोन कसा असावा याचा उहापोह करणारं ते सुंदर पुस्तक आहे. तर त्यांची बरीचशी पुस्तकं, त्यांचे आलेले लेख वगैरे ते माझ्या संग्रही आहेत. आय थिंक ही इज वन ऑफ द फायनेस्ट माइंड विजवी ॲटलिस्ट टर्म्स ऑफ, म्हणजे चीन विषयक दृष्टिकोन तुमचा जो अधिक स्पष्ट होण्याच्या दृष्टीनं त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आता मी हे का सांगतोय, 2च दिवसापूर्वी पाकिस्तान आणि चीन ह्यांचे संबंध कसे घट्ट, दृढ आणि अभेद्य आहेत अशी ग्वाही चीननं दिली. संयुक्त त्यांचा जे काही प्रेस ब्रीफिंग आली आणि त्याच्यामध्ये लडाख, जम्मू काश्मीरचा उल्लेख जाणीवपूर्वक केला गेला. भारताला तिथं त्यांनी कमी दाखवलं. भारतानं लगोलग त्याला प्रतिसाद दिला, प्रतिवादच केला की भारतासाठी जम्मू अँड काश्मीर हा त्यांचा अखंड अविभाजित भागाचा एक भाग आहे आणि अशा विवादित भागावरती चीननं बोलूच नाही असा भारताचा साधारणपणे संकेताचा भाग होता. पण आजच बीजिंगमध्ये भारत आणि चीन या 2 देशादरम्यानची चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेनंतर खरं तर अजित डोवाल आणि चीनचे विदेश मंत्री यांच्या दरम्यान गेल्या वर्षी जी सुरुवात झाली होती त्यातला हा पुढचा भाग आहे. कन्स्ट्रक्टिव्ह टॉक्स ऑन LAC ॲग्री बॉर्डर पीस की टू नॉर्मलाइज टाईज अशी साधारणपणे प्रेस ब्रीफिंग असलेली माहिती आता चीन आणि भारताकडनं दिली गेली आणि याला म्हणतात डिप्लोमॅटिक गेम ऑन. शी जिनपिंग यांच्या काळामध्ये भारतविषयक धोरण बदललेलं आहे आणि त्या धोरणामुळं कधी पाकिस्तानच्या मदतीनं तर कधी बांगलादेशच्या मदतीनं. बांगलादेशचा संदर्भ कुठे आला तर बांगलादेशचे पंतप्रधान यांनी या निवडणुकीनंतर त्यांचा जो पहिला विदेश दौरा हाती घेतला आहे तो भारत नाही आहे. नॉर्मली तो भारताचा असतो, ते चीनला चालले आणि म्हणून 2.5 वॉरची भारताला भविष्यात लढाई करावी लागेल असं जे म्हटलं जातं आहे त्या संदर्भामध्ये चीनची बदललेली धोरणं आणि एक नवीन अतिशय वेगळ्याच पद्धतीची शी जिनपिंग यांची जी पॉलिसी विजय गोखले यांच्या कट द क्लटरमधनं मला लक्षात आली, ती मला अशी वाटली की महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या मराठी भाषिक मंडळींनी समजून घ्यायला हवी. चीनची ही जी खुनची खेळी आहे त्या खेळीत काही महत्त्वाचे शब्द आहेत ज्या शब्दांचा मी लिखित स्वरूपामध्ये वापर करणार आहे आणि त्यामुळं थोडीशी जरी भाषा आपल्याला पुस्तकी वाटली तरी ती गरजेची आहे चीनची पॉलिसी समजून घेण्याच्या दृष्टीनं. आणि म्हणून एक एक मुद्द्याकडे जाऊ आपण. विजय गोखले यांच्या मते आधीच्या काळात म्हणजे 2 दशकापूर्वी त्यांचं एक पुस्तक येते, चायनाज वॉर, द पॉलिटिक्स अँड द डिप्लोमॅसी बिहाइंड इट्स मिलिटरी कोअर्शन, म्हणजे त्यांचा जो काही ताकद वाढली आहे लष्करी त्याच्या मागचा काय संबंध आहे किंवा त्याची मागची कारणं काय किंवा ती ताकद कशी वाढली. तर त्यांनी भारत आणि चीन संबंधाचे 1990 नंतरच्या काळापर्यंतचे 3 महत्त्वाचे स्तंभ होते असं म्हटलं आणि शी जिनपिंग यांच्या संदर्भात ते बदलले कसे ते. नंबर 1, प्रश्न असा होता की शी जिनपिंग यांच्या धोरणाचा भारताला अंदाज लावण्यात चूक झाली का. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना विजय गोखले म्हणाले की या संदर्भामध्ये आधी भूतकाळाचं विश्लेषण करायला हवं. 1990मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि चीनचे नेते डेंग शिओपिंग यांच्यात झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशामध्ये संबंध 3 स्तंभावरती आधारित होते.
आणि आता तो संबंध आपल्याला नीट लक्षात येतो. नंबर एक, जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सीमावाद बाजूला ठेवून इतर द्विपक्षीय आणि व्यावसायिक संबंध सुधारण्यावरती दोन्ही देशाचं एकमत झालं होतं. नंबर दोन, बळाचा वापर करायचा नाही. सीमा प्रश्न सुटेपर्यंत कोणताही देश लष्करी बळाचा वापर किंवा धमकी देणार नाही आणि शांतता राखली जाईल असं चीननं मान्य केलं होतं. नंबर तीन, दोन्ही देश उदयोन्मुख आर्थिक महासत्ता असल्यानं ते एकमेकाच्या विकासात अडथळा आणणार नाहीत असं ढोबळमानानं ठरलं होतं आणि पुढची 25 वर्ष हे धोरण किमान पक्षी भारताकडनं तरी कसोशीनं पाळलं गेलं. म्हणजे आपण इतके करंटी आहोत की साम्यवादी चीननं ज्या पद्धतीनं आपल्या विकासाचा वारू कॅपिटलिस्टिक व्यवहारावरती बसवला आणि ते निघून गेले, भारत मात्र समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अडकून पडला. ती त्या काळाची गरज असेल पण ते पुढं झालं नाही. पण आता मात्र विजय गोखले यांनी फारच छान पद्धतीनं त्याचं विश्लेषण आर्थिक अंगाने करत असताना शी जिनपिंगचं विश्लेषण केलं. 1990मध्ये भारत 300 अब्ज डॉलरची आपली अर्थव्यवस्था होती, GDP. चीन 390 अब्ज डॉलरची होती, म्हणजे GDP जवळपास सारखाच होता. पण 2010पर्यंत भारताचा GDP 1.02 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला. तर चीननं तब्बल 7 ते 8 ट्रिलियन डॉलरची मोठी झेप घेतली. त्यानंतर चीननं भारताकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि आता शी जिनपिंग यांची तर नवीनच पद्धती आहे. आता 2007मध्ये चीननं पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशचा उल्लेख दक्षिण तिबेट असा करायला सुरुवात केली. 2008-09मध्ये अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमधील नागरिकासाठी चीननं स्टॅपल्ड व्हिसा, दुहेरी व्हिसा द्यायला सुरुवात केली. स्टॅपल्ड थोडक्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा LACवरती चकमकी वाढू लागल्या. भारताला 2010-11च्या सुमारास या बदलत्या परिस्थितीची पूर्ण जाणीव झाली आणि त्यामुळं आपण शी जिनपिंग यांना ओळखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो असं म्हणता येत नाही. त्याला उशीर झाला असं मात्र त्यांचं आकलन. अर्थात चीन भारताला समान मानत नाही, कारण चीन स्वतःला केवळ अमेरिका आणि रशियाच्या तोडीचा समजतो. तो भारताला कधीही आपल्या तोडीचा समजत नाही. भारताची ही चूक झाली की भारतानं चीनला समान मानलं आणि चीननं तसाच आपल्याला प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा ठेवली. चीन खूप पुढं निघून गेला. चीन भारतावरती तरीही थेट युद्ध करणार नाही असं विजय गोखले यांचं मत आहे, कारण तार्किकदृष्ट्या चीन भारतावरती मोठी लष्करी कारवाई करणार नाही, कारण 1962 आणि 2026मध्ये मोठा फरक आहे. आर्थिक नुकसान होईल. 2050पर्यंत भारत ही जगातली दुसरी किंवा तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. त्यामुळं अमेरिकेला मागं टाकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या चीनला भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेतून पूर्णपणे स्वतःला गमावायचं नाही आहे. पण चीनची एक नवीन रणनीती आहे भारताबद्दल, जी पहिल्यांदा मला विजय गोखले यांच्याकडनं लक्षात आली. एक आहे ग्रे झोन कोअर्सन आणि दुसरं आहे हॉट शेल्विंग. मोठं युद्ध टाळून भारताला दबावाखाली ठेवण्यासाठी चीन 2 मार्ग वापरतोय. एक आहे ग्रे झोन कोअर्शन, 3000 किलोमीटरपेक्षा लांब असलेली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, छोट्या छोट्या लष्करी आणि निमलष्करी हालचाली करून भारतीय सैनिकाला सतत बचावात्मक आणि चिंतेच्या स्थितीत ठेवायचं. त्यामुळे भारताचं आर्थिक आणि लष्करी नुकसान होईल. दिस इज कॉल्ड ग्रे झोन कोअर्सन. आणि दुसरं आहे पाकिस्तानचा वापर करत भारताला दक्षिण आशियापुरतंच मर्यादित ठेवायचं. आणि दुसरी पॉलिसी आहे हॉट शेल्विन. जुन्या धोरणानुसार प्रश्न बाजूला ठेवून चर्चा सुरू होती, म्हणजे आता सीमावाद आहे तर ठीक आहे नंतर चर्चा करू, पण हॉट शेल्विनमध्ये एखादा वादग्रस्त मुद्दा पूर्णपणे पेटू न देणं, पण तो सतत धुमसत राहील, बबलिंग ठेवायची, जेणेकरून समोरच्या देशाला सतत मानसिक दबाव जाणवत राहील. हा शब्द चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 2020च्या धोरणात्मक मार्गदर्शक तत्वामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हाईड अँड बाईट ते स्टार्विंग फॉर अचिव्हमेंट. पूर्वी काय होतं, हाईड अँड बाईट नीट लक्षात घ्या. शी जिनपिंग यांनी हाईड युअर कॅपेबिलिटीज अँड बाईड युअर टाईम, वेळ घ्या आणि स्वतःची जी काही क्षमता आहे ती आणखी वाढवत न्या. याच्याऐवजी शी जिनपिंग यांनी स्ट्रायव्हिंग फॉर अचिव्हमेंट, उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करा, अशी पॉलिसी सुरू केल्यानंतर मग आता दिसतं आहे की चीन भारताबद्दल वेगळ्या पद्धतीनं वागतोय. आता हे सगळं सांगितल्यानंतर, आर्थिकदृष्ट्या इतके कमकुवत आहोत वगैरे आपण हे म्हटल्यानंतर सुद्धा चीनला भारताकडनं धोका काय, तो आहे आयडिओलॉजीचा. कारण भारताच्या आयडिओलॉजिकल थ्रेट भारताच्या लोकशाही व्यवस्थेला, भारतामध्ये कितीही वेगवेगळी कॉन्ट्रडिक्शन्स असली तरी इथं असलेलं लोकशाहीचं जे बळ आहे त्या बळाची चीनला भीती वाटते असं विजय गोखले यांचं मत आहे. आणि त्यामुळं तो भारताच्या दृष्टीनं चीन कायम दुःश्वासाची भूमिका घेत राहील. भारत आर्थिक महासत्ता बनेल हेही चीनला माहिती आहे आणि त्यामुळं चीन सतत भारताला चीनच्या पाकिस्तानच्या किंवा बांगलादेशच्या मदतीनं चेकमेट करायचा आणि इथेच गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करत राहील. त्या दृष्टीनं ही ग्रे झोन कोअर्सन आणि हॉट शेल्विंग ही पॉलिसी मला असं वाटलं की मराठी भाषिक प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवी.
जी आत्ता मी तुम्हाला समजावून सांगितली. तुमचं काहीतरी मत असेलच या व्हिडिओबद्दल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. थँक्यू सो मच.